सिंधुरत्नाच्या दुर्घटनेची जबाबदारी स्वीकारून नौदल प्रमुख ॲडमिरल डी.के. जोशी यांनी राजीनामा दिलाय। संरक्षण मंत्रालयानं जोशींचा राजीनामा स्वीकारलाय। डी.के. जोशी यांच्या निवृत्तीला अजूनही 15 महिने बाकी होते। मात्र आज भारतीय नौसेनेच्या सिंधुरत्न या पाणबुडीला मुंबई किनारपट्टीजवळ अपघात झाल्यानंतर नैतिक जबाबदारी स्वीकारत त्यांनी राजीनामा दिलाय। आता व्हाईस ॲडमिरल आर.के. धवन यांच्याकडे प्रभारी नौदल प्रमुख पद सोपवण्यात आलंय। दरम्यान भारतीय नौसेनेच्या सिंधुरत्न या पाणबुडीला मुंबई किनारपट्टीजवळ झालेल्या अपघातात दोघे जण बेपत्ता झालेत। हे दोघंही पाणबुडीच्या कंपार्टमेंटमध्ये अडकले असल्याची शक्यता वर्तवण्यात येते, तर 7 जण जखमी झालेत। पाणबुडीतले इतर नौसैनिक अधिकारी सुरक्षित असल्याची माहिती नौसेनेनं दिली आहे। आज सकाळी 7च्या सुमारास मुंबईच्या समुद्र किनाऱ्यापासून 40 ते 60 नॉटिकल मैल अंतरावर सराव करत असताना या पाणबुडीला अपघात झाला। ही पाणबुडी पाण्याखाली असताना एका कंपार्टमेंटमधून धूर येऊ लागला। तातडीनं अग्निशमन यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आणि इतर कंपार्टमेंट सील करण्यात आले। नौदलाच्या प्रवक्त्यानं दिलेल्या माहितीनुसार यावेळी शस्त्रास्त्र आणि दारुगोळा पाणबुडीत नव्हता, त्यामुळे मोठा अनर्थ टळला। किलो क्लास प्रकारातली ही पाणबुडी आहे। रशियन बनावटीच्या डिझेल आणि इलेक्ट्रिकवर चालणाऱ्या पाणबुडीचं किलो क्लास असं वर्गीकरण केलं जातं। या अपघातग्रस्त INS सिंधुरत्नची माहिती पाहूया। सिंधुरत्नला आज सकाळी हा अपघात झालाय। किलो क्लास मधली ही नौदलात दाखल झालेली 5वी पाणबुडी आहे। 22 डिसेंबर 1988 ला ती नौदलाच्या सेवेत आली। 2003 मध्ये सिंधुरत्नाचं नूतनीकरण पूर्ण झालं। पाण्याखालून पृष्ठभागावरून 300 किलोमीटर पर्यंत माऱ्याची क्षमता आहे। दरम्यान गेल्या काही महिन्यांपासून दिवसांपासून नौदलाच्या पाणबुडी आणि लढाऊ जहाजांना वारंवार अपघात होत आहेत। एक नजर टाकूया या अपघातांच्या मालिकांवर। 22 जानेवारी 2014 ला INS बेटवा युद्धनौकेला अपघात झाला। त्यानंतर 13 मार्च 2013 ला सिंधुरक्षक पाणबुडीला अपघात। 24 डिसेंबर 2013 ला INS तलवारची मच्छीमार बोटींची धडक झाली, तर 30 डिसेंबर 2013 ला ही अपघात झाला होता। 9 डिसेंबर 2013 ला INS कोकणला अपघात झाला। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।